मध्ये तोपर्यंत मिळणार एकच धाव. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा घेतला संधीचं सोनं मात्र गुड थ्रो. पंचांचा बोट बघायचं कुठे खाली आहे की आकाशाला नाहीये. पंचांचा बोट तिसऱ्या पंचाकडे आलाय. यस ऑप्शनला दाखवलाय सरांना की बलंद बाद आहे. जर्मन कबड्डी संघ गिरीश चिमणे याच्या नेतृत्वाखाली नेहमीच या संघाला पाहिलंय आणि आज मात्र वेगळ्या स्ट्रॅटेजीनं अगदी धाडसीनं घेतला टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय यस चेक केला जाईल. हेच पंच सांगत असताना खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून मिस्टर लालचंद गावंड सर, मिस्टर विशू कोळी सर, मिस्टर राजा पाटील सर, मिस्टर प्रफुल्ल ठाकूर सर, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जयेश भोसले सर, रोशन तारा हे देखील आमच्या वरती आहेत. आणि फलंदाज बाद यस पहिला धक्का रनआउटच्या माध्यमातून धावचीच्या माध्यमातून झालाय. डीजे देखील खूप सुंदर आम्हाला साथ देतोय. खूप चांगलं माईक सेटिंग आहे. असे माईक असतील ना जयेश सर तर आपण 50 दिवस सातत्याने कॉमेंट्री करू शकतोय. एवढी चांगली माईक सिस्टम. कारण आताच आम्ही गाडीमध्ये बसलो थोडंसं गरम होत होती तिथे देखील आमची काच धडधड करत होती. एवढं खूप चांगलं सुंदर डीजेचं आपण व्यवस्थापन पाहतोय. प्रत्येक गोष्ट या स्पर्धेमध्ये चांगली पाहायला मिळते. याचं कारण आहे कारण ही स्पर्धा उरण तालुक्यातील नामाची सन्मानाची कारण ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते ज्यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतोय ते आमचे सुधीर गरज साहेब म्हणजे आमचे भाई यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. भाईंचं नाव फार मोठे आहे. भाईंचं मन देखील फार मोठे आहे आणि भाईने सातत्याने स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिले समाजामध्ये. हेच ते नाव. ऑन साइडला लॉफ्टेड लॉंगाच्या टाके जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. फॅबुलस स्ट्रोक. दॅट्स अ 6. अग्री आणि कोळ्यांची या 7 धाव दाबलकावरती जन्म कॉमेडी संघाने पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण दुसऱ्या मॅचचा प्रयत्न होता रनआउट झाला. आणि फलंदाज अजून एक मोठा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप नाही या चेंडू सीमा पलीकडं खणखणीत चौकार. मगाशी करत होतो आमचे सर्वांचे लाडके मित्र दिनेश शेठ आमचे उपसरपंच नेहमी आमच्या संपर्कामध्ये असतात की स्पर्धा कशी यशस्वी होते. स्पर्धा यशस्वी करायची असेल तर चांगले कॉमेंटेटर चांगले स्कोरर चांगले अंपायर चांगलं तुम्हाला आयोजन नियोजन डीजे चांगला असायला हवा तुमचं लक्क प्रकाश असायला हवा. या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. येस दादा बोला. बोललो आम्ही मगाशी दादा आपलीच मुंबई. जी हां 11वरती 1 उरण तालुक्याला मिळालेलं सौभाग्य दिबा पाटील दिनकर बाळू पाटील ज्यांच्या नावामुळे ज्यांच्या कार्यामुळे आपला प्रकल्प ग्रस्त सुखी आहे. आणि तेवढी चांगली फटकेबाजी. व्हॉट अ कॅच. फॅबुलस कॅच. एक्सलन्स एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती 11वरती दुसरा धक्का. चांगला होता बॅकफुटला जाऊन कॅच किती चांगला टिपलाय बघा. अक्षरशः आदित्यने स्वतःला झोकून दिलं स्टेज केलं आणि फिल्डिंगचा दर्जा किती चांगला आहे. जसा स्पर्धेचा दर्जा भरपूर चांगला आहे तेवढा फिल्डिंगचा दर्जा आमचा किती चांगला आहे हे दाखवलं. जर्मन क्रिकेट कबड्डी संघाला मिळाला दुसरा धक्का. 11वरती 2 बघायचं. गिरीश चिमणेने सांगितलं टॉस जिंकून आम्ही फलंदाजी घेणार जो व्यवस्थापनामध्ये फार मोठं त्यांचं काम असतं. तर बघायचं हा निर्णय त्यांच्या अंगलट येतो की काय. 10 सेकंद फलकावरती यश मेस्त्री खूप चांगली गोलंदाजी करत असताना याच यश मेस्त्रीने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. एक चांगली फलंदाजी 21 धावा कुठल्या होत्या त्यानं एक गडी देखील बाद केलं होतं मागच्या सामन्यामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता. तोचा गोलंदाज फ्रंट लिडिंग गोलंदाज म्हणून त्याला नेहमीच संबोधला होतोय. आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करायची त्याची लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन सुपर बॉलिंग. व्हॉट अ फुल कम बॅक. हिट केला चेंडूला स्लॉग हिट. सीमा पलीकडे एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू त्याला हाय हॅलो करून निघून जातोय षटकारासाठी.
आदित्य हेच सांगतो की मी कसा झेल पकडू. मगाशी तो डाव्या बाजूला जवळजवळ 8 पावलं आला होता, आता तो उजव्या बाजूला जवळजवळ 15 ते 16 पावलं पुढे गेला होता. अशा परिस्थितीत मी झेल कसा पकडू हेच त्याने गोलंदाजाला सांगितलंय. 14 क्रमांक नंबरची जर्सी पर्यंत केला आदित्यने त्याचा दर्जा उंचावला होता, मात्र फलंदाज देखील त्याला शांत ठेवू शकला नाहीये. गोलींच्या मार्फत आपण पाहतोय यस मेसरे 17 वरती 2. चांगली सुरुवात. शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. पंच सांगतील इट्स अ वाईट. एव्हरी डिलर्स लेग स्टम्प वाईट. एव्हरी डिलर्स स्टॉप सो इट्स वाईट. आणि रिव्ह्यू घेतला यस. पंचाने हेच सांगितलंय. गोलंदाजाला शंका आहे आणि ही एक पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी मी मगाशीच उल्लेख केला होता. डिसिप्लिन, प्रचंड शिस्त, त्यानंतर कन्सिस्टन्सी, सातत्य या स्पर्धेचं. आणि त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेचं डेडिकेशन म्हणजे समर्पण. या कार्यकर्त्यांचं भरपूर समर्पण आहे या स्पर्धेमध्ये. आपण येतो आणि फक्त सांगतो खूप चांगलं आयोजन आपण बोलतो, एका सेकंदामध्ये बोलतोय वाईटचा इशारा पंचाकडनं. मात्र हे आयोजन करण्यासाठी प्रचंड मेहनत असते. 1 महिना त्या पडद्यामागे मेहनत असते. मी मगाशी देखील सांगितलं होतं की एखादी स्पर्धा भरवण्यावर सोपं नाहीये. त्यासाठी नीटनेटकं आयोजन, त्यासाठी मनी पॉवर आणि प्लस मॅन पॉवर. आणि हेच तर बाईंचं वैशिष्ट्य राहिलं आहे. बाई चषक म्हणूनच संपूर्ण जगाला हेबा वाटारी अशी स्पर्धा. ऑन साईडला पंचांचा इशारा या स्पॉट वरती दाखल फलंदाबाद आणि लेग बिफोर या सीट इज 1 मोर विकेट गोज डाऊन. धक्का क्रमांक 3. धावांचा विकेट बाजूला जास्त, मात्र विकेटचा सातत्य देखील. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद. सुरुवात मात्र दमदार. एक विशेष अनाउन्समेंट. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि पप्पन 11 पेठ नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. जयप्रकाश पाटील अध्यक्ष, जयप्रकाश भोईर कार्याध्यक्ष, संकेत कडू, अजित पाटील आमचे, ज्ञानेश्वर भोईर, नितीश पाटील, हरीश बंडा, दिनेश बंडा, कुंदन बंडा, दीपेश बंडा, नयन बंडा, आमचे नितेश बंडा, अक्षय मात्रे यांची मी चर्चा केली होती. कारण एखादं आयोजन करण्यामागे या संपूर्ण कार्यकर्त्याचा तो नात, मेहनत आणि परिश्रमासह मागचे 1 महिने परिवारापासून दूर राहून याने ही स्पर्धा भरवली, एक चांगलं आयोजन दाखवलं. आणि सोबत ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांनी नेहमीच समाजामध्ये स्वतःला झोकून दिलंय, आपल्या चंदनासारखा देह समाजसेवेसाठी अर्पण केलंय, ते आमचे सुधीर घरत साहेब. आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा उर्फ आमचे भाई त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या सन्मानासाठी, नावासाठी, त्यांच्या गौरवासाठी स्पर्धा आपण या उरण तालुक्यामध्ये पाहतोय. 18 धाबा धापलकावरती. एका बाजूला विकेटचं सातत्य जर राहिलं तर दुसऱ्या बाजूला धाबांचं जर आपण बेरीज केली तर 18 धाबा. प्रत्येक चेंडू मागे 3 धाबा आल्यात. त्याला मेस्त्रीचं षटक थोडंसं मागं ठरलं. या षटकामध्ये खूप काही पाहिलं आपण. या षटकामध्ये एक गडी धावचीत झाला, एक झेलबाद झाला, एक लेग बिफोर झाला, 3 गडी बाद होताना पाहिले, मध्ये धाबा देखील आले आहेत. कारण या षटकामध्ये षटकार देखील 2 पाहिले, एक चौकार देखील पाहिला, 2 चौकार पाहायला मिळाले. फुलटॉस चेंडू स्वीप केलाय, स्लॉग हिट सीमा फलीकडे फेकून दिलाय, कावकराच्या डोक्यावरनं हँडसम. अजून एक षटकार. संदेश कडून बघा बॅटला कसा लवकर त्यानं फ्लो घेतलाय, बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, बॅकलिप देखील हाय घेतली आणि एक चांगला फटका सजवलाय, गुडघा देखील टेकवलाय आणि कावकराच्या डोक्यावर चेंडू फेकून दिलाय तो मध्ये षटकारासाठी. 24 धाबा 3 गडी बाद. 7 चेंडूचा खेळ संपला, 5 षटकांचा सामना. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय की या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना शेवटपर्यंत 5 षटकाचा खेळवला जातोय. हे वैशिष्ट्य स्पर्धेचं नाहीये. बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, फलंदाजाला बीट करत असताना लांबी कमी केली आणि गोलंदाजानं फलंदाज मात्र यावेळी निश्चित भुरल घालण्याचा प्रयत्न केला. डॉट डिलिव्हरी. भरपूर प्रदीर्घ काळानंतर मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. 24 धाबा 3 गडी बाद. आपण सामना पाहतोय 2 विजेत्या संघांमध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ मात्र उंच भरारी घेताना पाहायला मिळतील. लेग स्टंपच्या बाहेर माझा चेंडू टप्पा बंद थोडासा आतमध्ये आलाय आणि पंचानं हेच पाहिलंय की चेंडूची पिचिंग चांगली होती, इम्पॅक्ट आतमध्ये होता आणि त्यानंतर चेंडूची लेन चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी चांगलं, परफेक्शन योग्य आणि योग्य लाईन, योग्य दिशा आणि खूप चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुपर डिलिव्हरी आणि त्या फलकावरती 24 गडी बाद 3. चांगलं कमबॅक केलंय कारण एक षटकार पाहिला चेंडू ती फेकून दिला कडून, त्यानंतर कडूला शांत ठेवलंय. चेंज ऑफ पेस. यावेळी मात्र स्विच हिट सीमा पलीकडे निघून गेलाय, थर्डमॅनला चिरत चाटत पुसत चेंडू निघून गेलाय, आग लावत चौकारासाठी.
चौकार पाहायला मिळाला 28 वरती 3 पहिल्या चेंडूतील षटकार नंतरचे 2 चेंडू डॉट नंतर मात्र चौकार आला संदेश कडून सांगतोय की खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी मारणार तर चौकार षटकार सिंगल डबल मी घेणार नाहीये आतापर्यंत 4 चेंडू एकच सिंगल डबल त्याने घेतली नाहीये एक षटकार काऊकरच्या डोक्यावरनं एक आता थर्ड मॅनला चौकार दाखवलाय 2 मोठे फटके दाखवलेत ओ नाहीये जमलं ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न एक्झॅक्ट डिस्कर ऑफ द विकेट खेळायचा होता चेंडूची लेन चांगली होती आतमध्ये आणण्याचा प्रयत्न यावेळी मात्र फलंदाजाला बीट करत असताना लेग बी पंचांचा इशारा आलाय तो मात्र आता लेग बाईचा आणि मिळणार ती एकच धाव चांगली कमबॅक ओमकार कुबल आठवतं मला नाव ते अलका कुबलचं माहेरची साडी कोण विसरणार तो चित्रपट आणि नंतर ओमकार कुबलला आपण पाहतोय 29 गडी बाद 3 गुड कमबॅक चांगली धावसंख्या ऑन साइडला मात्र एकच धाव मिळण्याची ते पुढे सरकलाय बॅकअप चांगलं होतं चेंडू येणं वाकणं उचलणं ग्रीप बनवणं फेकणं रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो व्हाट अ फंटास्टिक थ्रो एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 30 लॉस ऑफ द 3 विकेट पहिल्या षटकामध्ये 18 धावा नंतर मात्र धावसंख्येला ब्रेक घातला तर या षटकामध्ये एक चौकार एक षटकार एक लेग बाईज आणि एक सिंगल त्याच्या माध्यमातून 12 धावा आणि 29 धावा आपण पाहतोय 30 धावा गडी बाद झालेत 3 आपण पाहतोय 2 षटकांची सांगता दोन्ही संघ विजेता संघ आहेत दोन्ही संघांना चांगला अनुभव मागच्या सामन्याचा त्यावेळी सामना चांगला होईल यातील मात्र शंका नाहीये आलेल्या सर्व प्रेक्षकांचा बाई चषकामध्ये सर्वांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा वेलकम बॅक करतोय सुदीर्घ सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची सन्मानाची आणि नेहमी सन्मानासाठी खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय भाई चषक 2026 पर्व सर्व आयोजकांचं मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्व खेळूंचं आणि ज्यांच्यावरती आम्ही नितांत प्रेम करतोय ते आमच्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करतोय रात्रीचे 1:20 होतात मात्र प्रेक्षकांच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये आज रंगतोय या स्पर्धेचा दुसरा दिवस प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी होतात 10 संघ आपले नशीब आजमावतात आणि ट्रॉफी तुम्हाला मिळणार शेवटच्या दिवशी अप्रतिम क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी खरं तर आम्ही 2 दिवस घेतले होते शेवटचे मात्र गोव्याला संगम प्रीमियर लीगची 20 लाखाची स्पर्धा ती सध्या पोस्टपोन झाली त्यामुळे आमचं टाइम टेबल पूर्ण बिघडलं त्यामुळे आयोजकांची माफी मागतोय की यावर्षी तुम्हाला जास्त बेल देता आलं नाहीये मात्र पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त बेल देण्याचा प्रयत्न करू त्याबद्दल क्षमस्व असावं 29 गडी बाद 3 चेंज ऑफ पेस फलंदाजाने एक्झॅक्टली करायचं काय कळलंच नाहीये ह्याला म्हणतात नक्कल चेंडू कारण नक्कल करण्यासाठी एक अक्कल असावी असते येस भोसले सर मच्छिंद्र सर तुम्ही 2 दिवस निश्चित होतात परंतु यावर्षी एकच दिवस देता आलाय पुढच्या वर्षी आत्ताच सांगितलं आयोजकांनी की 5 दिवस तुम्हाला द्यायचे थँक्यू हेच तर प्रेम आहे आमच्या सर्व आयोजकांचं दिनेश शेट असतील आमचे उपसरपंच सातत्याने संपर्क असतात तिसऱ्या पंचाची मागणी केली यस फलंदाजांना कारण जयसर शेड्यूल फार बिझी असतो कारण आपलं सध्या क्षेत्र वाढलंय कल्याण असेल डोंबिवली असेल भिवंडी असेल त्यानंतर गोवा असेल परदेशात त्यानंतर आपण भरपूर राज्यामध्ये तुमच्या प्रेमामध्ये आम्ही समालोचन करतोय यावर्षी दूरदर्शनवरती DD स्पोर्टवरती आम्हाला 21 दिवस समालोचन करण्याचा लाभ देखील मिळाला त्यामुळे सध्या क्षेत्र वाढलंय आमचं त्यामुळे माफी मागत्या आयोजकांची भरपूर स्पर्धा कव्हर करता येत नाही वेल्या बाबी 30 वरती 3 बघायचा सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा शिकायला बसते फेअर डिलिव्हरी चला वेळ कमी घ्या कारण प्रत्येक सामना आपल्याला 5 षटकांचा खेळवायचा आहे त्यावेळी प्रत्येक दिवशी आपल्याला 100 षटकं फेकायचे आहेत हे लक्षात असू द्या दोन्ही वेळेला रिव्ह्यू रास झालेत त्यामुळे आता कोणाला रिव्ह्यू लावणार असणार नाहीये पण त्याची पण दक्षता घ्या 30 वरती 3 स्वीप केलाय व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक गॅप मध्ये कॉन्फिडन्स बघा व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक अँड दॅट्स अ 4 रन्स वन्स अगेन रिप्ले किती दाखवा आम्हाला फटक्याचा कशा रीतीने फटका सजवलाय स्विच शीट दाखवलाय फटका बघा पोझिशन मध्ये लवकर आला फलंदाज कॉन्फिडन्स बघा शॉटचं सिलेक्शन बघा गुडघ्याचा वापर बघा आणि कॉन्फिडन्स काय होतं फटक्यामध्ये असे स्विच शीट फटके सजवण्यासाठी तुम्हाला तेवढा अभ्यास देखील क्रिकेटचा असावा लागतो पुन्हा एकदा तोच फटका सजवला मात्र गली रिझन मध्ये एक चांगला बॅकअप होता कव्हर करायला बसला चेंडूला तोपर्यंत 1 धाव मिळणार आणि एका धावांनी धावसंख्येला आकार येतोय पहिल्या षटकामध्ये 18 धावा 3 गडी बाद जुई कामोडा संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय अत्यंत धाडसी निर्णय घेतला याचं कारण आहे कारण मागच्या 5 सामन्यामध्ये कोणत्याही संघानं आतापर्यंत टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय न घेतला तो जुई कामोडाने घेतलाय आणि धावसंख्या धावपकडी 35 गडी बाद 3 तिसरे षटक मार्गास असताना एकूण 3 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे 15 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूमध्ये 35 धावा 3 गडी बाद जे गडी 3 पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते पहिला धावचीत नंतर मात्र आपण पहिला झेल बाद आणि तिसरा गडी बाद झाला होता तो लेग बिफोर अशा पद्धतीने नंतर धावांची गती वाढवण्यामध्ये यश आपल्या जुई कामोडा संघाला बघायचं किती थांबवणार यस दादा
या चेंडू तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला चेंडूमध्ये काही दिसत नसेल किंवा तो जास्त घासला गेला असेल तर त्याची तो कधीही तुम्ही चेंज करू शकता. प्रत्येक गोष्टीकडे आयोजकांचं कटाक्षानं लक्ष आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं डेडिकेशन समर्पण भरपूर आहे या सर्व आयोजकांचं. तेव्हा एखादी स्पर्धा उभी राहते आणि तेव्हा एखादी स्पर्धा लोकप्रिय होते. ही स्पर्धा प्रत्येक घरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नाक्यावर एकच चर्चा. भाई चषक 2026च्या पर्वाची चर्चा. उलटा पुलटा गोव्यामध्ये आम्ही कॉमेंट गेल्यानंतर असेच त्याला उलटा पुलटा गोव्याचे कॉमेंटर म्हणतात. मात्र हा खरा फटका असतो स्विचिटचा शुद्ध क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि धावसंख्या 35 गडी बाद. जीवन खेळतो 6 वरती, संदेश खेळतो 10 वरती. दोघांमध्ये 16 धावांची भागीदारी. 10 चेंडूचा सामना करत असताना तेवढी धावसंख्या झाली नाहीये जेवढी अपेक्षा होती. कारण पहिल्या 6 चेंडू 18 धावा आल्यात आणि नंतरच्या मात्र 12 चेंडूमध्ये आल्यात त्या फक्त 17 धावा. हे विसरता कामा नाहीये. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फुटवर नाहीये फलंदाजाचा. जाग्यावर केल्याचा प्रयत्न. फुटवर, क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर फार महत्वाचे आहे. त्यामुळे नेटवर आणि फुटवर या गोष्टी फार जवळच्या संबंध असलेल्या गोष्ट. फुटवर नाही फलंदाजाचं. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि एक चांगला कमबॅक करून दाखवलाय गोलंदाज नरेशनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. वंडरफुल कमबॅक. काउंटर अटॅक. एक्स्ट्रा फिल्डिंग. अजून एक मोठा फटका स्विचिटचा. अप्रतिम फटका दाखवलाय आणि चेंडू गेला तर सीमा पलीकडं. फ्लॅट अँड क्युरियस. दॅट्स अ 6. काय फटका दाखवला. तेवढा चांगला प्रयत्न होता मात्र प्रयत्न हणून पडला. प्रयत्नाने यश नाहीये. आणि मी कौतुक करेन संदेश ज्या पद्धतीने स्विचिटचे फटके दाखवलेत त्याचा अनुभव सांगतोय. आणि 3 षटकांची सांगतात 41 धाबा. गडी बाद झाले 3. नंतर पहिल्या षटकामध्ये 18 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा, या षटकामध्ये 11 धाबा. म्हणजे 6 चेंडूमध्ये 18 धाबा आणि मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 22 धाबा. हे समीकरण राहिले जुई कांबळे संघासाठी. कारण या स्पर्धेमध्ये आपण 104 धाबांचा उच्चांक पाहिलाय बेलपाडा 11 बेलपाडा संघाचा. त्यामुळे धावा होतात मात्र धावा काढण्याची हिंमत, कुवत, धाडस तुमच्यामध्ये असायला हवी. गोलंदाजी कशी होते त्याचा तुम्हाला निश्चित अभ्यास करून एक चांगले फटके सजवावे लागतील. तेव्हा एक चांगली धावसंख्या, चांगला स्कोर तुम्ही अपडेट करू शकता. 18 चेंडूचा खेळ संपला. 41 धाबा 41. किती धाबावरती रोखणारा संघ. आणि ज्या सागर सम्राट भवरा टीमने 82 धाबा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये हे विसरता कामा नाहीये. त्यामुळे या संघाने मागचा सामना 4.2 षटकामध्ये जिंकला होता. एवढा ताकदवर संघ आहे. त्यांच्या समोर जिंकायचा असेल, त्यांच्या समोर संघर्ष करायचा असेल तर किमान तुम्हाला 75 धाबांची नितांत आवश्यकता आहे. यस, हेडलाईट चालू आहे. गाडीवाल्यांना विनंती की ते आपण हेडलाईट्स बंद करा. बाईकची हेडलाईट सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे आयोजकांचं अचूक लक्ष आहे. अचूक लक्ष असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक घडामोडीवर तुमचं लक्ष असलं तर स्पर्धा चांगली होते. रॉकेट चेंडू आणि चेंडू मात्र नोबाचा इशारा पंचाकडं. असे चेंडू तुम्हाला रोखता आले पाहिजेत. कारण अवांतर धावसंख्यांना आळा घालणं काळाची गरज असते. 1+1 2 धाबा मिळणार आणि वरती फ्री हिट देखील मिळणार. अजून काय हवंय. एक तर 1+1 2 धाबा त्याच्यावरती फ्री हिट. अशा चुका फार कमी करायला पाहिजेत. कारण अवांतर धाबा देणं म्हणजे समोरच्या संघाला बोनस देणं आणि त्या धावानंतर चेस करणं हे डोकेदुखी ठरत असतं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर. ऑन साईडला हू करण्याचा प्रयत्न नाही जमलं. फ्री हिटचा चेंडू मात्र चांगला डिलिव्हर झालाय आणि फलंदाज मात्र बीट केलाय. फुल लेन डिलिव्हरी. पंचाचा लेग बायचा इशारा होतोय. लेन चांगले, गोलंदाजी लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परफेक्शन चांगलं आहे आणि त्याचं जे इम्पॅक्ट आहे आणि तो क्रुईजचा कोण्याचा वापर करतोय ते देखील अद्भुत गोलंदाजी दाखवत असताना अभूतपूर्व यश मिळवलंय या गोलंदाजानं आदित्यनं. आदित्यच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स खूप चांगला पाहायला मिळतोय. कारण मागच्या सामन्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्याच्या पाठीशी चांगली ताकद आहे आणि त्या ताकदीने गोलंदाजी करायचा प्रयत्न करतोय. गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजानं मात्र चकवलंय. कारण चेंडू झालाय तो लेग खटर. चेंडूला टर्न केलाय मैदानावरती. थोडीशी हुलकावणी दिली फलंदाजाला. बीट केलाय आणि गुड डिलिव्हरी. पीटीसीच्या माध्यमातून संदीप वास्कर फाउंडर ऑफ पीटीसी आणि फाउंडर ऑफ पीपीएल आणि पनवेल प्रीमियर लीगचे फाउंडर त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण टेलिकास्ट पाहतोय. सुंदर टेलिकास्ट. नाहीये. गुड बॉलिंग. मगाशी चेंडू बघा लेग ब्रेक केला. आता मात्र चेंडूला उचली दिली. थोडासा टेक ऑफ केला आणि फलंदाजाला बीट केलाय. व्हॅरिएशन बघा किती आहे. गती मात्र कधी कमी करतोय, कधी जास्त करतोय. लेन कधी मागे ठेवतोय, कधी पुढे ठेवतोय. त्याला फलंदाजाला संभ्रमात पाडलाय की एक्झॅक्टली चेंडू कुठे रिलीज होतोय हे कळलंच नाही. अभ्यासच झाला नाहीये. त्याला डॉट दिले. गुड बॉलिंग. 44 वरती 3 गडी बाद. 14 षटक मार्कस असताना गुड बॉलिंग. नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर.
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फलंदाजाला धावचित करण्यास भाग पाडलं. तिसऱ्या पंचांची मागणी केली वाईटसाठी. हा रिव्ह्यू पंचांचा आहे. मात्र फलंदाज बाद होणार 44 वरती. अजून एक धक्का, 4 गडी बाद 44. टीम कॅप्टन पप्पन 11 टीम कॅप्टन, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जीवन 7 चेंडूमध्ये 7 धाबा कुठल्या. जीवन फटकेबाजी चांगली करत होता, मात्र चेंडू देखील भरपूर मिस झालाय. त्यामुळे थोडासा डोकेडुकी ठरला फलंदाज. संदेश खेळतोय 16 वरती 44 वरती 3. चौथा चेंडू मार्गस्थ असताना आणि चेंडू संपले ते 4. बघायचं मात्र 4 खेळता 3 शहानिशा केली जाईल त्याची देखील. लख प्रकाश रोशन ज्या पद्धतीने आपण पाहतोय दुपारचे 2 वाजलेत की काय असा भास होतोय. ज्या पद्धतीने लख प्रकाश आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. एवढं भव्य सुंदर क्रीडानगरी आणि भव्य सुंदर क्रीडानगरीला काय सजवली मैदानावरती. अप्रतिम कामगिरी. भाई चषकाच्या माध्यमातून सर्व आयोजकांचा मनापासून आभार. ज्या पद्धतीने मॅनेजमेंट आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीवरती अचूक लक्ष आणि अचूक लक्ष ठेवत असताना स्पर्धा आपण संपन्न करतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा होतोय. यस, इट इज अ वाईट. 4 पंच या स्पर्धेमध्ये. रोशन आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात, मात्र या स्पर्धेमध्ये 4 पंच, कमीत कमी 4 ही संकल्पना आपण पाहतोय. मगाशी हीच चर्चा केली आम्ही. उपसरपंच आमचे दिनेश शेठ चांगले मित्र आहेत. वाईटचा इशारा झाला. प्लीज सामना सुरू करा मित्रांनो. भरपूर उशीर होतोय कारण जास्त वेळ घेताय तुम्ही. आम्हाला काही हरकत नाही, आम्ही 6 वाजेपर्यंत कॉमेंट्री करू. पंचांचा योग्य इशारा आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, त्यामुळे एक्झॅक्टली काय चेक करायचं आता पंचांना कळलंय. बरोबर आहे. चला आता सुरू करूया आपण सामना. चला चेंडू डेलिबेट होणार नाही. सामना सुरू करा आपण प्लीज. पंचांची चर्चा झाली असेल तुमची तर प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आपण पाहिजे. 44 धाबा 4 गडी बाद आणि चेंडू संपले ते 4. चला एकत्र येऊ नका आपण प्लीज, विनंती आहे प्लीज. एकत्र येऊ नका मित्रांनो, प्लीज एकत्र येऊ नका तुम्ही, कारण निर्णय तुमच्यावर आम्ही पोहोचू. आम्हाला काही हरकत नाही. मी आताच म्हटलं आम्ही 6 वाजेपर्यंत कॉमेंट्री करू, तो आमचा जॉब आहे. मात्र आयोजक सातत्याने आम्हाला सांगतात की टाइमपास नको प्लीज. दर्शक दाफाल करते, आम्ही समजू शकतो स्पर्धा फार चांगली आहे, मात्र वेळेचं बंधन आहे. तुम्हाला नियोजन आयोजन खूप चांगलं आहे, त्यामुळे तुमचंही सहकार्य आम्हाला अपेक्षित असणार आहे. 49 4 गडी बाद. चौथ्या षटक मार्गात असताना सध्या तरी स्थिती एवढी चांगली नाहीये. जवी कांबडा संघाचे टॉस जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय आतापर्यंत तरी चांगला ठरवता आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धाबा, 3 षटकामध्ये आपण पाहिली चांगली धावसंख्या. मात्र जशी चौथ्या षटकाला सुरुवात झाली आदित्यने चेंडू फिरवलाय, फलंदाजाला नाचवलंय, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती तेवढी चांगली पाहायला मिळाली नाहीये जेवढी आपण अपेक्षा केली होती. 45 वरती 4. आता स्ट्राईक चेंज होणार. आता स्ट्राईक चेंज होणार की नाहीये. आता यासाठी तिसरा पंच नको प्लीज. 45 वरती 4. 1 वाजून 31 मिनिटं होतात. रात्रीचं अंधारमध्ये सुरू असेल स्पर्धा. मध्ये चौ बाजूला आपल्या पाण्यामध्ये लक्क प्रकाश, प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि हे धरती प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात या उरण क्रीडानगरीमध्ये, या नवघरच्या क्रीडानगरीमध्ये. कारण उरण सध्या खूप लोकप्रिय ठरलं क्रिकेटच्या माध्यमातून. भरपूर खेळ आपण पाहतोय उरणच्या माध्यमातून. अमित नाईक असतील, प्रथमेश असतील, असे अनेक खेळू उरणनं दिलेत आम्हाला, जे ISP पर्यंत पोहोचले. त्याला उरण दिगोडे संघाचा आपल्याला मोठ्या असेल असे उरणचे भरपूर खेळ आपण पाहिले आहेत ISPLचा प्रवास करणारं. त्यामुळे उरण सध्या क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर विकसित होते, हे मला सांगण्यासाठी अभिमान वाटतोय आणि गर्वाची देखील बाब वाटते. 45 धाबा 4 गडी बाद. गुड बॉलिंग फ्रॉम द आदित्य. आदित्यने आतापर्यंत फक्त 2च धाबा दिल्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आतमध्ये आलाय. फंदला बीट करत असताना सुपर डिलिव्हरी. काय डिलिव्हरी दाखवतोय बघा ना, त्याची लेन बघा, लाईन बघा, ॲक्युरेसी बघा, परफेक्शन बघा, डायरेक्शन बघा, कंट्रोल बघा आणि त्या पद्धतीने योग्य पिचिंग बघा आपण. व्हेरी गुड बॉलिंग. 45 धाबा धाफा कधी गडी बाद झाले 4.
चर्चा होते फलंदाजामध्ये बंटी आणि संदेशमध्ये, कारण बंटी आणि संदेशमध्ये चर्चा होते. मागच्या 3 षटकामध्ये 43 धाबा आणि आदित्यच्या हातामध्ये जसा चेंडू दिला त्यानं 5 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा दिल्यात. काय कमबॅक केलंय, काउंटर अटॅक, वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर, एक्सलंट फिल्डिंग, 4 क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि फलंदाज मात्र शांत ठेवलाय. अजून एक चांगला चेंडू, लेग बिपरचा स्ट्रॉंग अपील, नाहीये पंचांना अपील फेटून लावलाय, लेगस्टंपच्या बाहेर जात होता. रिव्ही तुमचे संपलेत, वारंवार रिव्ही देणार नाहीये, सामना लगेच सुरू करा. 4 षटकांची सांगता होते. एकदा जोरदार टाळे होते आदित्यसाठी. काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय, काउंटर अटॅक सुरुवात केली, प्रत्येक लाईन परिवर्तन दाखवलं, व्हॅरिएशन दाखवलं आणि फलंदाजांना शांत ठेवलंय. धावसंख्या 10 फलकावरती. यस, बाईकची लाईट चालू आहे ती बंद करा आपण प्लीज. 45 धाबा 4 गडी बाद. कॉमेंट्री करणं एवढं सोपं आहे रोशन, वाटतंय नाहीये. यस, रिक्षा चालक मित्रांनो, सध्या LPG साठी लाईन लागते, जरा बंद करा आपण ती गाडी. यस, हरेश पांड्याने सांगितलं कॉमेंट्री करणं सोपं नाहीये, कारण एका वेळेला कॉमेंट्री करणं, एका बाजूला सत्कार, एका बाजूला अनाउन्समेंट, एका बाजूला भरपूर काही आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन करून कॉमेंट्री करणं, इट्स नॉट इझी जॉब. हे सांगितलं हरेश पांड्यानं आपल्या मुलाखतीमध्ये. 45 धाबा 4 गडी बाद. बघायचं शेवटचं षटक. रोशन आम्हाला जॉईन झालेत. रोशन आज उशिरा आले तर लवकर देखील जायचं आहे त्यांना, हरकत नाहीये, सोडू आम्ही तुम्हाला, तर ते देखील आम्हाला ॲडजस्ट करतात. रोशन 45 धाबा 4 गडी बाद. 45 लॉस ऑफ द 4 विकेट्स. छान मनसुई कांबोडे संघ. थोडा वेळ जातोय पंच प्लीज, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा, सूचना करा त्यांना. भरपूर वेळ जातो, कधी फलंदाज वेळ घेतात, कधी शतकचे वेळ घेतात. वेळेचा सदुपयोग करा मित्रांनो. टायमिंग मॅनेजमेंट इट्स मोस्ट इम्पॉर्टंट इन द पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ गेम अँड पार्ट ऑफ स्पोर्ट्स. 45 लॉस ऑफ द 4 विकेट. लास्ट ओव्हर. प्रोग्रेस नाव. लवकर फटका खेचलाय. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला फेकून दिलं लोकांच्या डोक्यावर. हँड हँडसम बिग हिट. दॅट्स अ 6. चषकाची वेगळी सभा असते, बाई चषकाचं वारं वेगळं असतं. खऱ्या चषकाची 365 वाट पाहिली जाते, असं आयुष्यात पाहते. भरपूर काळानंतर 51 धाबा फलकावरती. मागच्या 8 चेंडूनंतर षटकार आलाय, मात्र ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडला क्षेत्ररक्षकानं. चांगलं जजमेंट विकेट किपरचं. फलंदाज बाद. अजून एक धक्का. 51 वरती 5वा धक्का. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. व 5 गडी बाद. सुरुवात चांगली झाली जुई कांबोडे संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा कुठल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा कुठल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 धाबा कुठल्या, मध्ये चौथे षटक प्रभावशाली ठरलं. आदित्यनं फक्त 2च धाबा दिल्यात आणि त्यानंतर संघाला यू टर्न दिलाय. आणि ज्या संघानं मगाशी 82 धाबा चेस केले होते, तो सागर सम्राट भावरा टीम, या संघासमोर 75 ते 80 धाबांचं लक्ष सेट केलं गेलं पाहिजे. मध्ये आता वाटत नाही की तेवढ्या धाबा होती, कारण 4 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे आणि गडी बाद झाले 5. 51 वरती 5. प्रत्येक फलंदाजानं चांगला प्रयत्न केला, मात्र मागच्या काही चेंडूमध्ये षटकार कमी आले आणि त्याचा परिणाम जाणवू लागला आणि प्रभावशाली गोलंदाजी झाली. त्याला फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. त्यामुळे धावसंख्या लिमिटेड पाहायला मिळते. 51 धाबा गडी बाद 5. गुड बॉलिंग बालक. बाळा येतोय आणि बालाचा चेंडू गती बघा किती आहे, योग्य गती आहे, तेवढंच चांगलं डायरेक्शन दाखवतोय आणि योग्य डिलिव्हरी करत असताना फलंदाजामध्ये बीट करतोय. फॅबुलस डिलिव्हरी. बाळा खातकरी खूप मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून, खूप चांगली गोलंदाजी, मागच्या सामन्यात देखील प्रभावित करणे गोलंदाजी पाहायला मिळाली. तोच बाला. काउंटर अटॅक. फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर दुबिकेच्या पोहोचणार, तिथे गोळीच्या बेगाने चेंडू जाईल निघून सीमा पलीकडं चौकारासाठी. षटकामध्ये जेवढ्या धाबा येतील, हा बघा ऍक्शन रिप्ले टीपीडीच्या माध्यमातून दोन्ही शतक पोहोचू शकला नाहीये आणि तोपर्यंत चेंडू निघून गेला होता सीमा पलीकडे. 55 वरती 5 आणि 5 षटकांचा सामना आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघायचं किती टार्गेट सेट करणारे 2 चेंडू शेवटचे. गोलंदाज तय्यार. बॅकअप द लेन. पूल केला चेंडूला एक्झॅक्टली विकेट किपरच्या बाजूनं आणि तोपर्यंत मिळणार ती एकच धाव.
एका धाब्याने फारसा फरक पडणार नाहीये. 56 धाबा पलकावरती. सिंगलवर देखील टाळ्या बसायचं कारण आहे, कारण खूप चांगली गोलंदाजी सागर सम्राट भवरा संघाच्या माध्यमातून. फलंदाजी तेवढी चांगली झाली नाही कांबळे संघाच्या माध्यमातून. सुरुवात मात्र दमदार झाली, विस्फोटक झाले. 18 धाबा कुठल्या पहिल्या षटकामध्ये, त्यामध्ये 3 गडी बाद झाले होते, तरी देखील 18 धाबा आल्या. मात्र ते सातत्य टिकवता आलं नाहीये. मागच्या 2 षटकामध्ये कमी धाबा पाहायला मिळाल्यात. ओ अराउंड द लेग फलंदाजाला याली मात्र 4 मुंड्या चीट केलंय. फलंदाज बाद. अजून एक धक्का, 6वा धक्का. 56 वरती 6 धक्के. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 57 धावाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र आता सागर सम्राट भवरा संघाला, ज्या संघानं मगाशी 82 धाबा कुठल्यात त्या संघासमोर आता मात्र फक्त आव्हान असणार आहे 57 धाबांचं. यस डीज आहे. तसाच खेळाचा आता प्रयत्न करू. आता बॅटिंग करणं वाटायला आलेली आहे. किती रन बनवण्याचा प्रयत्न आहे? बॅटिंग मागेही मॅचमध्ये केलेली आहे तुम्ही. 70-75 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. याआधी मुळेकणच्या अगेन्स्ट तुमचा सामना झाला होता का? 22 चषकाचं आयोजन, त्यामध्ये तुमची ही लढत रंगती आहे. इथलं आयोजन आणि नियोजन त्याबद्दल काय म्हणणार? कारण पेठ संघ यावर्षी अनेकशा स्पर्धा खेळताना पाहायला मिळाल्या आहे, त्यामुळे तुमच्या एंट्रीज जास्त झालेल्या आहेत. तुम्ही सातत्याने खेळताय, तुम्ही युवा आहात, लेदर चांगलं खेळताय, टेनिस चांगलं खेळताय. कसं वाटलं इथं आयोजन आणि नियोजन? मी मगाशी पण बोललेलो की आयोजन खूप सुंदर आहे आणि लाईट भरपूर चांगली आहे. चला शुभेच्छा आहे तुम्हाला. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इट. एका बाजूला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमने टॉस जिंकला. दे वेन द टॉस, दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू भोसले सर. पहिल्या 3 षटकामध्ये आल्या ते एकूण 40 धाबा, नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 13 धाबा आल्यात. त्यावेळी एकूण धावसंख्या 56 गरज आहे. 57 धाबांची येणारी 5 षटकं बघायचं. सामना कोण जिंकणार? दुसऱ्या फेरी जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ धडक देणार? या सामन्यामध्ये कोण जिंकणार, कोण हारणार? 56 धाबा 57 धाबा डिपेंड करणार का, की 56 धाबा लवकर पूर्ण केल्या जातील का? या ऐकूया आपण याचं धावतं वर्णन. ऐकूया आपण रोशन पाटील, मॅन फॉर्म तारा, या ऐकूया आपण त्यांना पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच.
धन्यवाद मॅक्स सर यांचा आभाचा पण ऐकला मागच्या सत्रामध्ये प्रिव्हियस सत्रामध्ये एनर्जेटिक समालोचक. त्याचबरोबर आमचे जयेश भोसले सर महाराष्ट्राचा आणखीन एक बुलंद आवाज त्यांना आपण ऐकताय. 30 बॉलमध्ये 57 चेस करायच्या या सत्रामध्ये बॅटिंग करताना सागर सम्राट भावरा टीमला तर एका बाजूला 57 धावा डिपेंड करायच्यात. फिल्डिंग करताना जय हनुमान जुई संघाला. हा सामना जसा संपेल त्यानंतर त्वरित लगेच मुळेखंड संघ फिल्डिंगला मैदानामध्ये उतरेल. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. सामना संपला की तात्काळ तुम्हाला फिल्डिंगसाठी मैदानामध्ये जायचं आहे. पहिल्या ओव्हरसाठी वन ऑफ द लीजंड बॉलिंग मार्कमध्ये आहे त्या ठिकाणी स्वतः जीवन भेंडे आणि त्यांच्या समोर स्टार्किंग एंडला फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. किरण हा खेळाडू स्टार्किंग एंडला आहे. पहिला बॉल पायातला फ्लिक केलाय, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेलकम बाउंड्री, भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, बरोबर फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. पॉवर प्लेला चांगल्या पद्धतीने कापडल्याच करतो फलंदाज किरण. समोरला ओव्हर पिच लॉफ केला मिडॉनला गिरीश चिमणे यांना आपण पाहत आहे. आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू, हेल्दी बॉडी लँग्वेज त्यांचे आणि खतर एक जबरदस्त अनुभवी खेळाडू गिरीश चिमणे. त्याचबरोबर जीवन बेंडे, रवी कडू हे प्रचंड अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. एक्सपिरियन्स नेहमी मॅटर करत. मध्ये इथे लाजवाब फटका, स्लॉटमध्ये आला बॉल, स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. कमालीचं टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिलं. लेन बॉल हलकासा टर्न होत असताना बरोबर स्लॉटमध्ये आला, बरोबर त्या ठिकाणी मिड विकेटला त्या ठिकाणी आपण फटका पाहिला, षटकार. यश मिस्त्री हा खेळाडू नॉनस्ट्रायकिंग घेतला आहे. रवी कडू त्यांना गायडन्स करतील या ठिकाणी जीवन बेंडे यांना, कारण जर का अशा धाबा येत राहिल्या तर मात्र सुरुवातीपासून दबाव वाढेल. जय हनुमान जुई कामोठे परिषद हा संघ आहे या टीमवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने देख घुमा के अप्रतिम फटका. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या बॅनरला हिट करत असताना हा दमदार षटकार. जबरदस्त फटकेबाजी. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हणतात. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि सुरुवातच धमाकेदार करतोय स्वतः कॅप्टन किरण बोंडकर हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने यश मिस्त्री अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. धावा स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत आपण जर पाहिल्या जवळजवळ 16 आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह, मिड विकेटमध्ये फटका, यश निघालाय, नकार दिलाय त्या ठिकाणी किरणने. किरणला देखील ठाऊक आहे रिक्वायर्ड 100च्या देखील पुढे आपण चाललोय, त्यामुळे आता रिस्क घ्यायची नाही आहे सेकंडसाठी. जितका वेळ आपण विकेटवरती थांबू तितक्या धावा येतील आणि ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला नेहमी क्रिकेटमध्ये वापरावी लागते. कधी कधी एखाद्या चांगल्या खेळाडूचं थांबणं संघासाठी लाभदायक असं, कारण आलेला प्रत्येक फलंदाज त्याला एक कॉन्फिडन्स मिळतो की त्याच्यासोबत आणखीन एक सेट फलंदाज आहे. त्यामुळे आता इथे ही चांगली रणनीती. 17 धावा चान्स दिला तर यशला, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. मागच्या सामन्याचा सामनावीर, मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्याला मिळाला होता. यश मिस्त्री ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, गलीमधून बॉल फरार, थर्डमॅनला निघाला सीमा पार. शेवट गोड करताना आणखीन एक चौकार. पहिल्या बॉलला चौकार, शेवटच्या बॉलला चौकार आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल बिनबाद 21. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आले. आता येणारे
24 बॉल आता विजयासाठी 36चं समीकरण. सुरुवातीपासून रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला तर 11 ऑलमोस्ट 40च्या आसपास होता, परंतु आता हा रिक्वायर्ड रेट डाऊन झाला कारण पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्या. आता येणारे बॉल असतील 24 विजयासाठी 36, 9.00 हा रिक्वायर्ड रन रेट. या धावा वाचवता येतील का? डेफिनेटली वाचवता येतील. यासाठी तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. यासाठी तुम्हाला फिल्डिंगमधलं स्टँडर्ड थोडंसं उंचवावं लागेल, वाढवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला धावा वाचवता येतील. प्रयत्न करावे लागतील आता जुईला या मॅचमध्ये धावा वाचवण्याचा. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती आले त्या ठिकाणी फार रनने हे षटक घेऊन अतुल मात्रे हा खेळाडू, जो अतुल मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता, ज्याने 40 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती, तोच अतुल बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल तेच सरळ, लाईन चांगली आहे, अँगल म्हणत असताना बॉल निघाला विकेट किपरकडे. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहिला. 40+ हे खेळाडू आहेत सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये. उद्याच्या रात्रीमध्ये आणखीन एक विशेष उपस्थिती पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, प्रमुख विश्वस्त श्री एकविरा देवस्थान आणि तथा या भिवंडी लोकसभेचे एक दमदार असे खासदार आदरणीय सुरेश मात्रे अर्थात बाळामामा, उद्याच्या रात्रीमध्ये त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून भाई चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे अर्थात बाळामामा, तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडीचे एकमात्र लोकसभेचे खासदार या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. जो झेल सोडेल त्याच्यासाठी पारितोषिक आलंय. खरं तर एक विशेष पारितोषिक आहे. असं पारितोषिक जोयलताईल कधी लागलेलं नाही आहे, परंतु जोयलताई यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे. इथे जो झेल सोडेल, खरं तर जय हनुमान जुई कामोठे संघाचा खेळाडू, त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. जोयलताई मला वाटतं सपोर्ट केवळ भवरा संघासाठीच करतात, त्यामुळे हे पारितोषिक असं विशेष पारितोषिक आहे. स्वतः आज या आयोजनामधील खरं तर या संपूर्ण बाबांच्या नावाची स्पर्धा म्हणून जोयलताईंनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे आणि नेहमीच या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्व बाबी इत्तमभूतपणे होतात की नाही त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष देणाऱ्या या बाबांची एक लाडकी कन्या या व्यासपीठावरती आहे, जिथे मात्र आपण बाईंची कन्या पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 22 बॉलमध्ये 36 धावा, 22 चेंडू 36. पहिला विकेट मिळाला. नवीन फलंदाज बाला कातकर या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हॅमर केला बॉलला, काय फटका मारलाय, तलवारीप्रमाणे बॅट फिरवली, मिड विकेटच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. लाजवाब टायमिंग या फटक्यामध्ये होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि काय ताकद होती. बॅट स्विंग, बॉलला ही स्विंग, पुन्हा एकदा ताकद या फटक्यामध्ये. बॉलच ओव्हर द हेड, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीन समोर, एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार. जबरदस्त फटकेबाजी त्यामध्ये करतोय बाळा कातकर हा खेळाडू, आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा स्विंग केला बॉलला, एलिव्हेशन मिळालं परंतु अंतर कमी कापलंय आणि अखेरकार या ठिकाणी अतुल मात्रेचं प्रत्युत्तर. विकेट काढला बाळा कातकरचा, ज्याने एक षटकार चौकार ठोकलाय आणि विकेट मिळतोय या ठिकाणी जुई टीमला. धावसंख्या धाव फलकावधी 31, 57चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 31. अजूनही या मॅचमध्ये विजयासाठी धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत, त्या म्हणजे आतापर्यंत
26. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि टोटल धावा 2 खेळाडू बाद 31. यश मिस्त्री त्यांच्या बरोबरीने नौका खेळाडू आहे त्या ठिकाणी. चेक. आणखीन एक पारितोषिक आलंय, पंचांसाठी पारितोषिक आहे. आणि पंचांनी जर का बॅटरला LBW आउट दिलं तर जोएल ताई यांच्याकडून 500 रुपये अंपायरसाठी. नाही, अमित दी गरज साहेब यांच्या माध्यमातून आहे पारितोषिक पंचांसाठी. अमित गरज साहेब यांच्याकडून विशू कोळी लाजले. विशू कोळी एखादा नृत्य तर व्हायला पाहिजे, कारण जोएल ताई म्हणाल्यात की विशू कोळी एक चांगले नृत्यकार आहेत त्यांच्या माहितीसाठी. एखादा डान्स तर होऊ द्यात. नाही, प्रॉपर ॲक्टर आहेत ते. विशू कोळी यांच्या हातवारे नेहमी चर्चेमध्ये असतात. बघा आमचा हा कॉमेंट्री बॉक्स, मी स्वतः कॉमेंटर रोशन पाटील, आमचे स्कोरर मित्र इथे बसलेत. मंथन त्यांनाही आपण पाहत आहे. खरं तर PTCचा कॅमेरामन तुमचंही विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करू. आणि बघा KD देखील असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. केतन दळवी PTCचे आमचे CEO आहेत. PTC म्हटलं की आमचे फाउंडर संदीपजी वास्कर जे कारगर पेठ गावचे आहेत, PPLचे जनक आहेत. पनेल प्रीमियर लीग या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. आणि सध्या आमचा हा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मॅचकडे आपण नक्कीच फोकस करणार आहोत. संपूर्ण आमचा वॉर रूम या ठिकाणी पाहत आहे. खूप चांगलं काम PTC देखील करताना आपण पाहू शकाल. धावसंख्या सध्या धावफलकात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31. आता येणारे बॉल 18, विजयासाठी 26. गिरीश चिमणे या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलेत. मध्ये त्या ठिकाणी 26. बघा ऑन स्क्रीन वय वर्ष 50 ओलांडलेले आमचे अंपायर आहेत विशू कोळी. सध्या आपण त्यांना पाहत आहे. 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. प्रत्येक मैदान ते गाजवत आहेत. 40+ क्रिकेट आणि त्याचबरोबरीने त्या ठिकाणी चांगली पंच म्हणून भूमिका साकारत आहेत. कमी गतीचा बॉल कवसला, फिल्डर आहे त्यांच्या हातामध्ये. थ्रू दी कवस, पलटवार, कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल 17, विजयासाठी 26 रन. विशेष पारितोषिकं आहेत. खरं तर या व्यासपीठावरती असणारे जे काही फ्लेक्स आहेत, त्या व्यासपीठावरच्या कोणत्याही बॅनरला जर बॉल डायरेक्ट हिट केला कोणत्याही फलंदाजाने, तर त्याच्यासाठी आजपासून लास्टच्या रात्रीपर्यंत द्यायचं का? आजच्याच रात्रीपर्यंत. आजच्या रात्रीमध्ये सागरजी म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे आजच्या रात्रीसाठी आहे. आणि उद्याच्या रात्रीसाठी एक सर्वाधिक मोठं पारितोषिक आलं आहे. आता अक्षय म्हात्रे कुठे आहेत त्यांनी ऐकावं. अक्षय म्हात्रे यांनी जर का उद्याच्या रात्रीमध्ये अर्धशतक ठोकलं तर नितेजी ठाकूर यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. परंतु जर का अर्धशतक ठोकत 3 विकेट मिळवल्या तर जोएल ग्रुपकडून संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांकडून पूर्ण किट दिला जाणार आहे. वर्षभरासाठी किटही दिला जाणार आहे. अक्षय म्हात्रे तयारीला लागा. आणि उद्याच्या रात्रीमध्ये अक्षय म्हात्रे जर शून्यावरती आउट झाले तर पारितोषिक दिलं जाणार आहे वरद ग्रुपच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. आता अक्षय म्हात्रेला या गोष्टी करण्यासाठी उद्या उपवास ठेवावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पण पाहिला. अतिरिक्त रन्स मिळेल त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना सागर सम्राट भावरा टीमला. गिरीश चिमणेचं हे षटक आणि या षटकामध्ये तो कमबॅक करतोय की नाही पाहायचं आहे. फुल लेन बॉल, एक्साइटिंग द पॉवर, ढगात लाइटिंग लावणारा हा लांब लचक उत्तुंग असा षटकार. डीजे 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 वाट कोणाची पाहत आहे? तो आला या व्यासपीठाच्या दिशेने. पुन्हा एकदा येत असताना अक्षय म्हात्रे याला तुम्ही पाहताय. उद्याच्या रात्रीमध्ये अर्धशतक ठोकलं तर 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. नितेजी ठाकूर, जयप्रकाशजी भोई, जयप्रकाशजी पाटील साहेब 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. 50 आणि विकेट हॅट्रिक घेतली तर जोएल ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण किट दिला जाणार आहे. शून्यावरती आउट झाला तर वरद ग्रुपच्या माध्यमातून दिला जाणार आहे 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. क्या बात आहे. अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे. मला वाटतं ब्रँड अँबॅसेडर्स करून टाका त्यांना. चांगले खेळाडू आणि भरपूर पारितोषिक आपण त्यांच्यावरती लागताना पाहिली. 38 धावा स्कोर करते 16 बॉलमध्ये. आता 19 समीकरण. गिरीशवरती हल्ला, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. क्या बात आहे. गती परिवर्तन करतोय त्या ठिकाणी गिरीश चिमणे हा खेळाडू. व्हेरिएशन दाखवत असताना त्या ठिकाणी आपण त्यांना पाहिलं. डॉट बॉल
शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. लो स्कोरिंग सामने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले, परंतु या मॅचमध्ये बॉलर्सची कामगिरी महत्वाची राहील. मिड विकेटला फिल्डरच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी, खेळाडू बाद. 1 मोर विकेट. अजून एक धक्का सागर सम्राट बावरा टीमला. आणखीन एक विशेष अनाउन्समेंट. उद्याच्या रात्रीसाठी कणकेश्वर नवघर संघासाठी पुरस्कार ते मिळालेले आहेत. अमितजी घरत साहेब उद्या या संघाला पुरस्कृत करत आहेत. उद्याच्या रात्रीमध्ये कणकेश्वर नवघर संघ खेळणार आहे आणि पुरस्कृत केलं आहे आदरणीय अमितजी घरत साहेब यांनी. व्यासपीठावरती आजच्या रात्रीमध्ये ही सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी की या व्यासपीठावरच्या कोणत्याही फ्लेक्सवरती जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर 2,000 रुपयाचा कॅश प्राईज सागरजी मात्रे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सुवर्ण संधी खेळाडूंसाठी आहे आणि खरं तर जी काय थीम आहे या स्पर्धेची आपण पाहिलं ब्ल्यू ग्राफिक्स हे देखील खास आकर्षण आलं यंदाच्या अंगामध्ये या स्पर्धेचं. उत्तम फ्लड लाईट्स आणि त्याचबरोबर संपूर्ण मंडप डेकोरेशन, चांगले फ्लेक्सेस, ग्राफिक्स आपण पाहत आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ करत असताना व्ही सेपमध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफकडे खेळलेत. एकच धाव इथे मिळेल. बघा अजूनही सामना संपलेला नाही आहे. करंट रन रेट आपण जर पाहिला 14.25, आता रिक्वायर रन रेट आपण जर पाहिला तर जवळजवळ 8.25च्या आसपास आला आहे. येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 18चं समीकरण. हा सामना वाचवायचा फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान जुई कामोटे परिसरातला हा संघ तर एका बाजूला, सागर सम्राट बावरा हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. कारण या रात्रीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये धावांचा मोठा पाऊस पडला, धावांचा वर्षाव आपण होताना पाहिला, जे षटकार चौकार देखील येताना पाहिले. त्यामुळे धावा चेस करत असताना या धावा इतक्या कठीण नाही आहेत चेसिंगसाठी. बॅटिंग करणाऱ्या सागर सम्राट बावराला कुठं क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचं नेम नाही आहे. तुम्हाला वेळोवेळी मात्र या ठिकाणी रणनीती बदलावी लागेल. डाव्या हाताचा फलंदाज ट्रॅकिंग एंडला येताना आपण पाहता प्रतीकला. 13 बॉल 18 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. निर्णायक बॉल वाईड यॉर्कर फुल लेन टाकत असताना फलंदाजाला बीट करतोय आणि या षटकामध्ये गिरीश चिमणेने धावा खर्च केल्या फक्त 6, गडी बाद केले 2. आता 12 बॉल विजयासाठी 18 धावांचं समीकरण. 8 धावा या षटकामध्ये आल्या. 12-18 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. बघा या स्पर्धेचं खास आकर्षण तुम्ही पाहता या ठिकाणी क्रिस्टल ट्रॉफीज मंचासमोर आहेत. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये ही ट्रॉफी मिळाली होती आणि भरपूर चांगलं खरं तर आकर्षण. या 12 किलो डेफिनेटली खरं तर आपण पाहता ती दिसायला छोट्यामध्ये प्रचंड वजनदार आहे आणि आकर्षक आहे. जे काय संघमालक असेल त्यांना जी ट्रॉफी मिळेल ती मात्र आपल्या नक्कीच घरामध्ये लावून ठेवतील. ती कधीच खराब होणार नाही अशी चांगली क्रिस्टल ट्रॉफी तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. भाई चषक या स्पर्धेचं एक खास आकर्षण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीन आपण यंदाच्या अंगामध्ये पाहिलं. दरवर्षी जशी स्पर्धा पुढे चालली स्पर्धा मात्र आणखीन चांगली होत चालली, हे देखील या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिलं. आणि ग्रामीण क्रिकेटला आणखीन या ठिकाणी चांगलं योगदान या स्पर्धेने दिलं आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्याची नव्हे तर ही रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आहे. भाई चषक 2026 हे 4थं पर्व आहे आणि या खरं या स्पर्धेचंच हे 4थं पर्व आपण सध्या एन्जॉय करतो आणि गेले 3 पर्व आम्ही या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. त्याबद्दल मी नक्कीच या ठिकाणी सुधीर भाईंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. 12-18चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आहे. बघा इलेक्ट्रिक या ठिकाणी स्कूटी आहे दिली जाईल खरं तर मालिकावीर खेळाडूला. सध्या प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोष्टी आपण पाहिल्या आणि एक लकी ड्रॉ देखील आहे. कुपन तुम्हाला 100 रुपयाची घ्यायची आहे. त्या कुपनमध्ये एक भाग्यवान विजेता त्याला मात्र एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल आणि कुपनमधून जो होणारा नफा असेल तो मात्र सामाजिक कार्यासाठी या खरं तर ठिकाणी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या माध्यमातून वापरला जाईल. शैक्षणिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी. आणि बघाशीच जयेश भोसले सरांनी सांगितलं जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारे आमचे सुधीरभाई. पहिला बॉल रवी कडूचा उडवलाय, एलिव्हेशन मिळालं आहे पण तो फिल्डर धावत पुढे आला. कॅचेस विन द मॅचेस. या मोमेंटला कॅच सोडणं म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं. एक खरं तर आपण म्हण आहे ती पाहिली असेल. कारण धावा तुम्ही आता खर्च करू शकत नाहीये, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे. धावा वाचवायच्या असतील तर तुम्हाला कॅचेस घ्याव्या लागतील. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड आणखीन डेव्हलप करावं लागेल. 3 धावा आल्या. खरं तर रोशन सर इथे कॅच सोडली आहे, क्षेत्ररक्षकाने कॅचेस घ्यायला हव्यात.
परंतु जोयल ग्रुपच्या माध्यमातून कॅच सोडणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते मिळालंय, त्याला असंच म्हणावं लागेल. क्या बात आहे. मने सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. नक्कीच तुम्हालाही पारितोषिक मिळेल ज्याने झेल सोडलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आगळं वेगळं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी. जुई टीम मैदानामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं आपला संघ जिंकला पाहिजे. प्रत्येक संघाचे पाठीराखे गावाचे समर्थक बघा या ठिकाणी ऑनस्क्रीन आमचे सर्व मान्यवर मात्र बड्डे बॉय आहेत जे मात्र सामन्याचा आनंद घेत आहे. हिमांशू पाटील त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहत आहे, बड्डे बॉय आणि संपूर्ण हा व्यासपीठ या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असताना मोठ्या संख्येने नारी शक्ती देखील मंचावरती आहे. फुल टॉस आणि इथे देखील बॉल हवेत. विकेट किपर स्वतः बॉल खाली. अखेरकार झेल टिपलाय. विकेट मिळाला प्रतीकचा. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. आता रंगात आली मॅच. या फिल्डरने पकडली प्रतीकची कॅच. हा सामना दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे. अजूनही मॅचचा रिझल्ट काही होऊ शकतं. उपस्थित जर आपण प्रेक्षकांकडून विनिंग प्रेडिक्शन घेतलं दोन्ही संघाला 50-50 जाईल. या तीन मात्र शंका नाही, कारण 10 मध्ये अजूनही बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 15 आणि आघाडीचे 5 खेळाडू बाद झाले. अर्धा संघ गारद झालाय. त्यामुळे संधी आहे या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या जुई संघाला संधी आहे पुन्हा एकदा. सागर सम्राट भवरा टीमला काय गोलंदाजी चालली आहे. रवी कडू क्या बात आहे. 40+ मास्टर आहेत आणि काय गोलंदाजी करतायत. अप्रतिम. गेले कित्येक वर्ष मी या खेळाडूंचा उल्लेख केला. जीवन असेल त्याचबरोबर तर मागचं षटक ज्यांनी टाकलं गिरीश रवी या अनुभवी खेळाडू आहेत या संघाचे. दमदार कामगिरी आताही करतात आपल्या टीमसाठी. 9-15 वेगात टाकला क्विकर वन. विकेट किपरला बीट करत असताना पुन्हा एकदा बॅकअपला आले रवी कडू. क्या बात आहे. मूर्ती लहान कीर्तिमान कामगिरी ते करत आलेले आहेत आतापर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅटला स्पर्श करून बॉल निघाला मागे, त्यामुळे 1 रन ते ॲड होईल बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. आदरणीय संपूर्ण आमचा व्यासपीठ, मला वाटतं भाईंचा संपूर्ण परिवार आहे या स्पर्धेचा आनंद घेतात. मध्यरात्र झाली. क्रिकेटची स्पर्धा फक्त भरवायची नाही, त्या स्पर्धेला योगदान आपण आपल्या कुटुंबाचं देणं गरजेचं आहे. आणि सातत्याने दरवर्षी हा संपूर्ण परिवार या स्पर्धेचा आनंद घेत असो. प्रत्येक रात्रीमध्ये हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि क्रिकेटची आवड या संपूर्ण परिवाराला आहे. याही वेळेला स्विंग केला बॉलला. डीप मध्ये फिल्डर पाहत बसेल आणि बॉल निघाला त्याच्या डोक्यावरून. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना अवकाशाला गवसणी घालणारा हा लांबलचक या सामन्यामधला निर्णायक षटकार. हवेने भरला फुगा, त्याला टाचणी मारली की जशी हवा निघते तसा या सामन्याची हवा काढली या षटकाराने. काय फटका मारलाय. फिरून पुन्हा एकदा देख घुमा के ऍडजस्टमेंट चांगली आणि बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. अगदी समालोचन कक्षाच्या बाजूला निघाला बॉल दणदण करत. 4 धावा चौकार. तर 4 धावांची गरज आहे. 6 मध्ये 4 धावांची गरज असेल. संपूर्ण आमच्या या ठिकाणी नारी शक्ती बाईंचा हा संपूर्ण परिवार या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि बघा नेक्स्ट मॅच मुळेकण टीम. आपण क्षणाचा विलंब न लावता लगेच आज सामना संपला की तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे फिल्डिंगसाठी. त्याच वेळेला विनंती राहील पप्पन 11 पेठच्या संघनायकाला आपण खेळाडू कक्षामध्ये आसन असं लगेच व्हा आणि आघाडीचे 2 फलंदाज मैदानाकडे पाठवा. टाईम इज मनी. आपल्या शाळेमध्ये शिकवलं असेल वेळ फार महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो नेहमी आपल्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना आपण पाहायला मिळाला.
खासदार संजय दिना पाटील यांचा पण फ्लेक्स पाहिला. दरवर्षी त्यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. उद्या देखील बाळमामा म्हात्रे एक प्रसिद्ध तर लोकप्रिय खासदार त्यांची उपस्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. भिवंडी मतदारसंघातील भिवंडी आणि उरण या दोन तर परिसराचा एक उल्लेख केला तर आपण पहिला लॉजिस्टिक क्षेत्र फार मोठं आहे आणि कापड उद्योग भिवंडीमध्ये मोठ्या संख्येनं होतं. उरणमध्ये लॉजिस्टिक. बॅकफुटला गेले, फॉलो केलं फलंदाजाला पण क्विक सिंगल. एक रनसाठी आता संघर्ष करावा लागतोय आणि ही रन त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना फलंदाज ओमकार कुबल त्याच्या बरोबरीने आदित्य पाटील यांना आपण पाहताय. आदित्य पारच्या क्षमा असावी. 5 चेंडूमध्ये 3 हा सामना जिंकणं जोई संघासाठी मोठी अग्निपरीक्षा आहे. संदेश कोंडिलकर हा खेळाडू, संदेश कडू आहे क्षमा असावी, संदेश कडू हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये. बघा आता खतर सागर सम्राट भवरा टीमचा खेमा आता थोडासा शांत आहे, आनंदी आहे. त्यांना माहिती आहे आपला संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे, परंतु सामना संपलेला नाही आहे. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 3 धावा हे कॅल्क्युलेशन. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात श्रीमंत कोण? ज्याच्या धावा जास्त, ज्यांच्याकडे धावा जास्त आहे तो श्रीमंत. आणि इथे मात्र आता एका बाजूला पण जर पाहिला तर फिल्डिंग करणारा संघ प्रचंड बॅकफुटला चाललाय. दबाव त्यांच्यामध्ये वाढत चाललाय. आता 5 मध्ये फक्त 3 लेस दॅन रन बॉल इक्वेशन सामन्यामध्ये आलंय. फुल लेंथ खोदून काढला बॉल, शॉर्ट कव्हरला गिरीश थोडेसे हेल्दी आहे त्यामुळे त्यांना बेंड होता आलेलं नाहीये. परंतु 2 धावा घेऊन गेले. स्कोर इज लेवल. फक्त सिंगल. 2 धावा आल्या आणि आता 1 रनची गरज आहे. अब तक 56. 4 मध्ये 1 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. आता अटॅकिंग फिल्डिंग सर्वाधिक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्येच पाहायला मिळतील 1 रन वाचवण्यासाठी. सुरुवातीपासून जर का ही रणनीती आखली असती, सिंगल डबल जर का वाचवता आल्या असता तर दबाव वाढला असता. झेल ज्या सुटल्या त्याचा परिणाम मात्र आता सहन करावा लागेल जुईला. 4 मध्ये 1 आणि इथे मात्र अनदर टाईपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा वेगळ्या धाटीचा फटका, परंतु सिंगल कंप्लीट. हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. या ठिकाणी सागर सम्राट भावरा टीमने अभिनंदन. हार्डलक टीम. जय हनुमान जुई कामोटे संघ आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित भाई चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून आभार. तर सामनावीर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना आपल्या टीमला जवळजवळ योगदान दिलं 17 धावांचं. बॉलिंग करत असताना खरं 6 मध्ये 17 केल्या तो खेळाडू आहे खरं तर ओमकार कुबल या सामन्याचा सामनावीर.